आज एकदम मस्त वातावरण होतं म्हणून मी यांना म्हटले की आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. म्हणून आम्ही आलोय खडकवासल्याला. आणि इथं आल्यावर कळालं की आम्हाला एका हॉटेलचं शूट सुद्धा करायचं आहे. आणि मला असं वाटतं हे मला फसवून घेऊन आलेत, फिरायला घेऊन जातो म्हणून, आणि काम लावलंय मला शूटचं. मित्रांनो, तुम्हाला हे जे मागं दिसतात ते लोक ज्यांनी पाण्यामध्ये दोरा टाकलाय किंवा तर झालं काय की इथं बरेचसे मासे दुष्काळामुळे आत्महत्या करत होते आणि हे सगळे त्यांच्या बचाव कार्यासाठी इथं जमा झालेत आणि त्यांच्या तोंडामध्ये दोरी टाकून ते त्या माशांना वाचवायचं खूप चांगलं काम करत आहेत. आपल्या सगळ्यांकडून आणि हिच्या एका चॅनलकडून या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. बरेचसे मासे आज वाचतील अशी मला अपेक्षा आहे. कुठला पकडला मासा? सार्क. शार्क पकडला. आणि दुसरा? वेल. वेल आणि शार्क दोनच माहिती आहेत का तुला? वा 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 वा. बघ आला का, बघ विचार आला का बघ मासा. डॉल्फिन आला एक. डॉल्फिन आला कुठे? ते पकडलं, ते बाबांनी पकडला, ते बाबांच्या हातात आहे. ते बघ त्या बाबांच्या हातात आहे. जा बघून जा. आजच्या शूटचं लोकेशन आहे द रिव्हर साईड एज हे हॉटेल आहे. आणि हे हॉटेल खेकडा स्पेशल म्हणून फेमस आहे. इथं तंदुरी स्पेशल खेकडा, असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे मिळतात. एवढंच नाही तर इथं सुरमई, पापलेट, बऱ्याच प्रकारचे मासे, व्हेज नॉनव्हेज सगळं काही मिळतं. इथं बोलाई मटण मिळतं, चिकन मिळतं आणि स्टार्टरचे भरपूर प्रकार आहेत. चला तर आतमध्ये जाऊन बघूयात नेमकं आज आम्ही शूटसाठी काय काय पदार्थ मागवलेत. हा आहे हॉटेलचा बाहेरचा व्ह्यू. पार्किंगसाठी भरपूर जागा आहे आणि मस्त असं रिव्हर साईडला वातावरण एकदम भारी आहे. रिव्हर साईडला हे हॉटेल आहे निसर्गाच्या सानिध्यात. आणि आमचे बघा मेंबर सगळं शूटचं सामान बाहेर काढायला लागलेत आणि आता ड्रोन उडवायचं चाललंय. तिकडे बघा बारक्या कसा पळतोय. काय खायचंय कार्तिका तुला? वेल. व्हेल मासा खाणार आहे तू? बघितलं का तू व्हेल मासा कसा असतो? एवढा मोठा असतो, भारी असतो का? कशात बघितलं तू मासा? मोबाईल. मोबाईलमध्ये बघितला. आणि इथं आत खायचं काय माहिती आहे का? खेकडा. आवडतो का खेकडा? नाही आवडत खेकडा? तू ते कटार घेऊन बसलेला की फोडायला. हा काय खाणार आहे आज? वेल देणार नाही तुला. सार्क मासा. शार्क मासा पण नाही आहे इथं. छोटे मासे. मग सुरमई? सुरमई खाणार? चल मग तुला सुरमई चारते आज. मस्तपैकी या ठिकाणी खेकडा फ्राय होतोय. हा आहे काळ्या मसाल्यातील स्पेशल रस्सा. आम्ही ऑर्डर केले आज पापलेट फ्राय, सुरमई फ्राय आणि प्रॉन्स फ्राय आहे. आणि मस्तपैकी फ्राय होत आहे आता. या हॉटेलचं लोकेशन खूप भारी आहे कारण इकडं आहे रिव्हर साईड, म्हणजे ही रिव्हरची बाजू आहे, नदीची बाजू, आणि त्याला लागूनच हे हॉटेल आहे. त्यांचं बारचं सेक्शन हे खाली आहे, वर फॅमिलीचं सेक्शन आहे तुम्ही बघू शकताय. आणि एरियासुद्धा खूप मोठा आहे. हे सगळं फॅमिलीचं सेक्शन आहे. काही फॅमिलीसुद्धा जेवायला आलेले आहे. मस्त फॅमिलीचं सेक्शन आहे हे. हो कसलं मस्त वातावरण आहे ना. बघ की बाहेर डोंगर, झाडी, गार वारा. मला वाटायला लागले गप झोपून जावं. अरे चांगल्या वातावरणात काम करा शिक. वातावरण दिसलं की चालले झोपायला. पहिली डिश आलेली आहे खेकडा फ्राय. कार्तिक तुला खायचं आहे का खेकडा फ्राय? आहे ना तसं ते काढून नाही नाही ना वो ज्वाइन किया तो और दो लगाने का बोलेगा वो पिशव. मग ते खायचं. हा सगळं भेटलं. पहिलं ये. ही आहे सुरमई फ्राय. मस्त आहे टेस्टला. आणि माझ्या इच्छेला पापलेट आलाय. रव्यामध्ये तो आला मस्त. बारक्याच्या वाट्याला आले फक्त पाणी. तू असं काका असतं ना मला तसं तुला भेटलंय. कुठे गेलो असतो मी. खेकडा खातोस? इकडे बघा पुण्याचे फेमस फूड ब्लॉगर काय करायले. काय करताय हो? निसर्गाचा आनंद घेते का? फोटो काढतो फोटो. हो खेकडा कसा होता खेकडा? तुडुंब भोजन समारंभानंतर आता प्रचंड वामकुक्षाची इच्छा झाली. इथून घरापर्यंत वाहन चालवायचे
जी समस्या आहे ते माझ्या डोळ्यांपुढं काळ्या चष्मा पुढं उभा राहिली. म्हणून मी यांना म्हणत असते मला गाडी शिकवा, गाडी शिकवा. तू तुझी गाडी घे आणि तू तुझं शिक. माझ्या गाडीला स्पर्श. काय बोलायचंय? तुला काय बोलायचं आहे या व्हिडिओमध्ये? फुल सोड, फुल फुल मॉडेल व्हायचं ना तुला, हिरो व्हायचंय का नाही? बघा आमचा हिरो, गरिबांचा हिरो आमचा. फुल हातात घेऊन खिशात खात घालून आमचा फोटोग्राफर. दुसरी पोज दे काहीतरी असा. हा चष्मा लाव तसा. फुल सोड, फुल सोड, फुल सोडते. 2 फुलं घेऊन मला फोटो काढायचे बघा. हा आमचा आहे हिरो मॉडेल. याला हिरो व्हायचंय. कार्तिक तुला कोण व्हायचंय? कुठल्या हिरो सारखं व्हायचंय? रॉकी भाई सारखं व्हायचंय. या हॉटेलकडे ना असलं भारी वातावरण आहे आणि तुडुंब जेवलोय आता आम्ही. त्याच्यामुळे अजिबात घरी जायचं मन नाही करत आहे. कारण असा बारीक पाऊस पडतोय, हिरवगार सगळीकडे वातावरण आहे. लईच भारी वाटायला लागले. पण काय करणार, आता संसार आहे म्हटल्यावर घरी तर जायलाच लागल. बघूयात घरी जाऊन आता काय काय घडते. आला बघा हा. आलास का? काय आलास पत तू? हा नुसतं माझ्या व्हिडिओत मध्ये 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 करत असतोस. शूट वरून घरी यायला जवळजवळ 2.5 तासाचा वेळ गेलाय. कारण भयानक ट्रॅफिक होतं. सगळीच लोक कुठे फिरायला गेले ते माहिती नाही, पण लई ट्रॅफिक होतं. आणि येऊन आता घरी बघितलं तर सगळ्यांची जेवणं सुद्धा आवरलेत. आता आम्ही जातो झोपायला, कारण उद्या जायचं आहे आम्हाला एका शूटला. शुभरात्री.